नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अचिव्हर्स अकॅडमीमध्ये. तर आजपासून आपण आपल्या पेड कोर्सला सुरुवात करणार आहे. आजचं पहिलं लेक्चर आहे आपलं. तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्शन आणि ट्रान्सफॉर्मर अनलोड. तर स्टार्ट करूया वेळ न घालवता. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला माहिती आहे की ट्रान्सफॉर्मर हा एक स्टॅटिक डिव्हाइस आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये बेसिकली आपण काय करतो, व्होल्टेज लेवल चेक करतो. व्होल्टेज लेवल चेक करत असताना चेंज करत असताना आपल्याला काय करणार की इकडून आपले दोन वाइंडिंग असणार. एक असणार आपली प्रायमरी वाइंडिंग आणि दुसरी असणार आहे सेकंडरी वाइंडिंग, राईट. तर प्रायमरी वाइंडिंगला आपण काय करणार, एक व्होल्टेज देणार. तिथं आपले टर्न्स असणार आहे N1 आणि इकडून आपण सप्लाय देणार त्याला V1. त्याच्यानंतर इकडून आपली असणार आहे सेकंडरी वाइंडिंग. सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस लावणार आपण लोड. ठीक आहे. तर बेसिकली हा काय तुमचा स्टॅटिक डिव्हाइस आहे. त्यामध्ये आपण काय करतो की प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय देतो आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये लोड लावतो. ठीक आहे. तर इथे एक EMF इंड्यूस होणार E1, इकडे नंबर ऑफ टर्न्स N1 असणार, इकडे N2 असणार आहे. तर बेसिकली आपण काय करतो, टर्न्स चेंज करतो. टर्न्स चेंज केल्यामुळे काय होतं, आपलं व्होल्टेज पण चेंज होतं. ठीक आहे. स्टेप अप आणि स्टेप डाऊन होणार व्होल्टेज. ओके. तर मग ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन काय, हा ट्रान्सफॉर्मर एक स्टॅटिक डिव्हाइस आहे. रोटेटिंग पार्ट नाही आहे ट्रान्सफॉर्ममध्ये. तो काय करतो आहे, व्होल्टेज लेवल एका लेवलपासून दुसऱ्या लेवल चेंज करतो आहे विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्मर फ्रिक्वेन्सी चेंज करत नाही आहे. तर लक्षात ठेवायचं, 3 गोष्टी ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉन्स्टंट असणार आहे तुमच्या. पहिला असणार तुमचा फ्लक्स प्रायमरी आणि सेकंडरीला लिंक असतो, कॉन्स्टंट असतो, चेंज नाही होत. ठीक आहे. दुसरी गोष्ट असते फ्रिक्वेन्सी पण प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये सेम आहे. आणि ॲपरेंट पॉवर पण ऑलमोस्ट सेम असते प्रायमरी आणि सेकंडरी सर्किटला. म्हणून तुम्ही जर बघितलं, ॲपरेंट पॉवर काय असणार, प्रायमरी साईडचे V1 I1 इज इक्वल टू असणार आहे तुमचा V2 I2. तर ऑलमोस्ट ॲपरेंट पॉवर सेम असणार सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची. आणि त्यामध्ये आपण असं पण म्हणू शकतो V2 डिवाइड बाय V1 इज इक्वल टू I1 डिवाइड बाय I2. त्याच्याचा अर्थ काय होतो आहे की तुमचा जर तुम्ही व्होल्टेज वाढवला आहे तर करंट तुमचा डिक्रीज होतो आहे. तर इथं करंट स्टेप डाऊन होणार जर व्होल्टेज स्टेप अप झाला तर. पण पॉवर मेंटेन राहणार प्रायमरी साईडला आणि सेकंडरी साईडला. ठीक आहे. इकडची पॉवर आणि इकडची पॉवर मेंटेन राहणार. तर सिंपल तुम्ही याच्यावरून काय करू शकता, फक्त व्होल्टेज लेवल चेंज करू शकता. ओके. पुढे बघूया आपण की फीचर्स कोणकोणते आहेत ट्रान्सफॉर्मरमध्ये. तर लक्षात ठेवा, पहिलं फीचर्स काय, ट्रान्सफॉर्मर हा स्टॅटिक डिव्हाइस आहे. स्टॅटिक असल्यामुळे त्याच्यामध्ये फ्रिक्शन लॉस नसणार कोणतेही. म्हणजे आपण त्याला जसं म्हणतो मेकॅनिकल लॉसेस, ज्यामध्ये फ्रिक्शन आणि विंडेज लॉस हे 0 असणार. ओके. त्याच्यामुळे काय होणार की पर्सेंटेज इफिशियन्सीची खूप हाय असते. म्हणून तुम्ही जर बघितलं पॉवर ट्रान्सफॉर्मरची तर 98% इफिशियन्सी असते. 99% पण आता लेटेस्टवाली टेक्नॉलॉजीमध्ये आहे, 97-98% इफिशियन्सी खूप हाय असणार. दुसरा, जर तुम्ही याचा फीचर्स बघितला तर प्रायमरी जी वाइंडिंग आहे तुमची आणि सेकंडरी वाइंडिंग आहे ना, ती ह्या सेकंडरी वाइंडिंगमध्ये इलेक्ट्रिकल कनेक्शन नाही आहे. ते इलेक्ट्रिकली आयसोलेटेड आहे बट मॅग्नेटिकली कपल्ड आहे. मॅग्नेटिक कपलिंग आहे दोघांमध्ये. ठीक आहे. त्याच्यावर पण डायरेक्ट एक MCQ देऊ शकतो की मॅग्नेटिकली कपल्ड आहे. दुसरी गोष्ट आहे, याच्यामध्ये जर तुम्ही इथं सप्लाय दिला प्रायमरी साईडला, इथं दिला सप्लाय, तर फ्लक्स हा याचा डेरिव्हेटिव्ह असणार. तुम्ही जर इकडे बघितलं तर इकडे जर तुम्ही व्होल्टेज अप्लाय केलं, सप्लाय व्होल्टेज V1, तर इकडे काय होणार, तुमचा EMF इंड्यूस होणार बेसिकली. ठीक आहे. तर याच्या दोघांमध्ये अँगल असणार 90 डिग्रीचं. त्याच्यानंतर काय होणार, तुमचा सिम्पल तुम्ही EMF इंड्यूस झाल्याच्यानंतर फ्लक्स सेटअप झाल्याच्यानंतर E1 आणि E2 इंड्यूस होणार. तर E1 आणि E2 सेम फ्लक्समुळे इंड्यूस झाला आहे, तर हे दोन्ही इन फेज असणार. तर लक्षात ठेवायचं, E1 आणि E2मध्ये अँगल 0 डिग्री आहे, फ्लक्समध्ये अँगल आहे 90 डिग्री, आणि सप्लाय व्होल्टेजमध्ये आणि सेकंडरीमध्ये जो अँगल आहे तो 180 डिग्रीचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की ट्रान्सफॉर्मर हा फेज शिफ्टिंग डिव्हाइस आहे, जो की प्रायमरी आणि सेकंडरी सर्किटमध्ये 180 डिग्रीचा शेप येतो एकदम. ठीक आहे. आणि हा शिफ्ट कशामुळे आला आहे की ट्रान्सफॉर्मरच्या ॲक्शनमुळं. ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं की सगळ्यात पहिलं आपण व्होल्टेज अप्लाय करतो, मग कोरमध्ये फ्लक्स सेट होता आणि मग EMF इंड्यूस होणार तुमचा प्रायमरी आणि सेकंडरीचा. त्यामुळं सेकंडरी आणि प्रायमरीमध्ये जो अँगल आहे तो आहे 180 डिग्री फेज शिफ्ट. ओके. तर ट्रान्सफॉर्मर काय करतो, फेज शिफ्ट आहे. अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ EMF इंड्यूस होतं तुमचं सेकंड लॉनुसार. मॅग्नेट्यूड काय येणार तुमचं, मॅग्नेट्यूड येणार तुमचं नंबर ऑफ टर्न्स dφ/dt.
पण डायरेक्शन दिले तुम्हाला लेन्स लॉ ना. लेननं सांगितलं की हा जो EMF इंड्यूस होणार तो अपोज करणार आपल्या कॉजला म्हणजे सप्लाय व्होल्टेजला, तर हा निगेटिव्ह EMF इंड्यूस होणार. मग हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स जे की इंड्यूस झालेला आहे तो अपोजिट इंड्यूस होतो तुमच्या सप्लाय व्होल्टेजच्या. तर म्हणून याला काय म्हणायचं, निगेटिव्ह फीडबॅक सर्किट म्हणायचं ट्रान्सफॉर्मरला. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीमध्ये आणि सेकंडरीमध्ये जर इकडे पॉझिटिव्ह सप्लाय आहे तिकडे निगेटिव्ह असणार आहे. ठीक आहे, तर याच्यामुळं काय आहे की हा 180 डिग्री तर आहेच, पण निगेटिव्ह आपण फेज सप्लाय आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरला 2 पोर्ट टर्मिनल पण म्हणता येत आपल्याला. जसं ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला ABCD पॅरामीटरमध्ये रिप्रेझेंट करता येतं. हे इनपुट करंट असणार I1, व्होल्टेज असणार V1. इकडं आपण जर आउटपुटला बघितलं तर इकडं I2 आहे आणि व्होल्टेज असणार V2. तर ABCD पॅरामीटरमध्ये आपण याला हे करू शकतो. ठीक आहे, रिप्रेझेंट करू शकतो आपण ABCD पॅरामीटरमध्ये. ओके, तर हे फीचर्स लक्षात ठेवायचे तुम्हाला. प्रायमरी साईडचा आणि सेकंडरी साईडचा करंट सेम असणार. मग तुम्हाला काय केलं असणार आहे, इकडं E1 आणि E2 हा रेटिंग दिलेली असणार. तर हा पहिला नेहमी प्रायमरी असणार, दुसरा सेकंडरी असणार आणि इथं ॲपरंट पॉवर दिली असणार तुम्हाला. तर ॲपरंट पॉवर बोथ साईडला सेम आहे. त्याच्यावरून समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं 220 आणि इकडे दिलं आहे 1100 व्होल्ट. तर समजून जायचं की हा प्रायमरी आपला डिफॉल्ट आणि हा सेकंडरी आहे. आणि त्यात असं सांगितलं की 3 kVAचा आहे. तर 3 kVA म्हणजे ॲपरंट पॉवर असणार. तर तुम्ही याच्यावरून करंट काढू शकता. प्रायमरी नेम प्लेट डेटावरून प्रायमरी करंट काढायचं तुम्हाला, तर 3000ला प्रायमरी व्होल्टेजनं डिवाईड करा. सेकंडरी करंट काढायचं तुम्हाला तर सिम्पल आहे, 3000ला तुम्हाला डिवाईड करावं लागेल 1100नं. तर सिम्पल इथून तुम्हाला करंट भेटणार. ठीक आहे, तर ह्याच्यावरून नेम प्लेट डेटा लक्षात ठेवायचं की स्टँडर्ड डिफॉल्ट कसा असतो. ते ट्रान्सफॉर्मरमध्ये असं स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन असतं. पुढे बघूया आपण कन्स्ट्रक्शन ट्रान्सफॉर्मरचं. तर कन्स्ट्रक्शनमध्ये काय असतं, मेन तुमचे 2 वाइंडिंग असणार जे ॲक्टिव्ह पार्ट आहे. तर मेन वाइंडिंग असणार तुमची, एक असणार आहे तुमची हाय व्होल्टेज वाइंडिंग, तिला आपण HV म्हणूया, आणि एक LV असणार आहे. ठीक आहे, तर हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज जेव्हा कन्स्ट्रक्शन करणार तेव्हा LV HV म्हणणार आपण. जेव्हा ऑपरेशन असणार ॲक्च्युली तेव्हा प्रायमरी सेकंडरी म्हणणार. ज्याला सप्लाय दिला तो प्रायमरी, ज्याला लोड लावला तो सेकंडरी. ठीक आहे, तर याच्यामध्ये कसं असतं कन्स्ट्रक्शन जर तुम्ही बघितलं तर ही जी कोर असते त्या कोरवरती वाइंडिंग सराउंडेड कोर, वाइंडिंग सराउंडेड टू कोर जर असेल, वाइंडिंग वरून असेल. ठीक आहे, कोर इज सराउंडेड बाय वाइंडिंग असं म्हटलं तरी चालेल. वाइंडिंग जर वरतून असेल तुमची आणि कोरमध्ये असेल तर याला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणता. आणि कोर टाईपमध्ये जी वाइंडिंगचं कन्स्ट्रक्शन असते ती असते तुमची इंटरलीव्ह टाईप. ओके, याचा अर्थ काय होतो की तुमची वाइंडिंग आहे ना अशी असणार, अर्धी HV आणि मग LV. तर हे HV LV कशी असते, एकावर एक असते. समजा सगळ्यात पहिले काय असते, कोरवरती एक इन्सुलेशन असणार दोन्ही साईडला. तर हे इन्सुलेशन जास्त ते LVचं असतं, लक्षात ठेवायचं. LV इन्सुलेशन. त्याच्यानंतर पहिली कोरच्या एकदम वरती वाइंडिंग जी असणार ना ती असणार LV. आणि त्याच्यानंतर HVचं इन्सुलेशन. ते HVचं इन्सुलेशन थोडंसं जाड असणार आणि नंतर मग तुमची वाइंडिंग असणार HV. ते HV कधी पण वरती असते, कोरच्या वरून एक्झॅक्ट वरचा जो थर असतो तो LVचा असतो. कारण की LVमध्ये काय होतं की आपल्याला दोन्ही साईडला इन्सुलेशन लागतं. त्यामुळे आपण काय करतो की इकडं बघा, एक इन्सुलेशन छोटं लागलं आहे, एक मोठं लागलं आहे. त्याच्यामुळे इथं आपलं इन्सुलेशन सेविंग झाली, तर कॉस्ट कमी होते. जर आपण तसेच LV घेतली असती कोरच्या वरती, ती इथं जाड इन्सुलेशन लागलं असतं, मग HV आणि मग परत जाड इन्सुलेशन आणि मग LV. तर LVचं ह्या साईडचं इन्सुलेशन वाचतं. ते आपण LVचं नाही वाचवता, HVचं वाचूया, कारण HVचं काय येणार तुमचं थिक इन्सुलेशन येणार. तर सिम्पल आहे, ही कन्स्ट्रक्शन इकॉनॉमिकल आहे. ओके, तर हे सगळं हे कन्स्ट्रक्शन आपण वापरतो. लक्षात ठेवायचं, याच्यावर डायरेक्ट MCQ सेट होऊ शकतो की कोरच्या वरती कोणती वाइंडिंग असते. तर कोरच्या वरती LV असते, त्याच्यानंतर इन्सुलेशन आणि HV. ते कन्स्ट्रक्शन आहे. तर 2 ॲक्टिव्ह पार्ट आहे आपले. एक ॲक्टिव्ह पार्ट आहे तुमचा कोर, ज्यामधून फ्लक्स फ्लो होतं मॅग्नेटिक एनर्जी, आणि दुसरा ॲक्टिव्ह पार्ट आहे तुमचा वाइंडिंग, ज्यामधून करंट फ्लो होते. तर लक्षात ठेवायचं 2 मेजर लॉस आहे. एक फ्लक्समुळं, तर हा व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीमुळं होतो लॉस. फ्लक्स तुमचा, याला आयरन लॉस होणार आपण, आणि कोअरमध्ये होणार तुमचा कॉपर लॉस. तर हा पण लक्षात ठेवा. ओके, आता जर वेगवेगळे पार्ट्स बघितले तुम्ही ट्रान्सफॉर्मरचे, तर ही जी असेंब्ली असते तुमची, ही पूर्णच्या पूर्ण असेंब्ली जी कोर आणि हे पूर्ण एक मेन टँकमध्ये टाकतो आपण.
आणि याच्यामध्ये सगळीकडे काय करतो आपण, ऑइल भरतो. ऑइलचं पर्पज दोन आहे इथं. ऑइलचं पर्पज एक आहे तुमचं की कूल करणं, आणि दुसरं कूलिंगसाठी, आणि दुसरं तुम्हाला इन्सुलेशन प्रोव्हाइड करणं HV आणि LVमध्ये, LV आणि बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या हे इन्सुलेशन प्रोव्हाइड करणं. तर ट्रान्सफॉर्मर ऑइलचं काम दोन आहे याच्यात. एक आहे इन्सुलेशन प्रोव्हाइड करणं, आणि दुसरं काम आहे ट्रान्सफॉर्मर ऑइलचं कूलिंग. तर मेन पर्पज हे. तर एक एक जर पार्ट्स आपण बघितले तर इथं तुमचं ब्रीदर आहे. ब्रीदरचं काम आहे मॉइश्चर ॲब्झॉर्ब करणं एअरमधलं. कन्झर्वेटर टँक आहे. कन्झर्वेटरचं काम काय की तुमचं ऑइल लेवल मेंटेन करणं. ओके, तर आता याचं काम काय आलं तुम्हाला. मेन टँकचं काम काय, इन्क्लोजर प्रोव्हाइड करणं कोअरला आणि वाइंडिंगला. ठीक आहे, तर वाइंडिंग इथं होल्ड करून ठेवतो, एक फाउंडेशन बनवतो आपण त्याच्यामध्ये. तर सिम्पल आहे. इथं कोअर आहे. कोअर काय करणार, तुमची लो रिलक्टन्स पाथ प्रोव्हाइड करणार फ्लक्ससाठी. वाइंडिंग काय करणार, करंटसाठी लो रेजिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, तर आपण जर कन्स्ट्रक्शन बघितलं ट्रान्सफॉर्मरचं ओव्हरऑल, तर इथं तुम्हाला दिसतं आहे ही कोअर आहे आपली. कोअरमध्ये 2 वाइंडिंग असणार आपल्या. कोअरमध्ये 2 वाइंडिंग असतात. कन्स्ट्रक्शन करताना फक्त तुम्हाला 2च वाइंडिंग म्हणायचे की एक HV आणि LV. रिप्रेझेंट करताना आपण ह्या सेपरेट दाखवतो, पण ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शनमध्ये वन वर अदर असते. ठीक आहे, आता हे झालं तुमचं मेन टँक. आता मेन टँक काय असणार, इकडे पूर्ण इन्क्लोजर प्रोव्हाइड करणार या पद्धतीनं. ठीक आहे, आता इकडं फाउंडेशन असणार आहे तुमचं. ठीक आहे, इथे असणार तुमचे कोर. आता हे कोरचे टर्मिनल आपल्याला जर बाहेर न्यायचे, आपल्याला समजा हे टर्मिनल बाहेर घेऊन जायचे, तर याला काय करणार, आपल्याला बुशिंगची गरज लागणार. बुशिंगमध्ये पण सिम्पल तुमचं बुशिंग बनलेली असते पोर्सलिनची. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन असतं बुशिंगचं. डिस्क डिपेंड असतं तुमच्या व्होल्टेजवरती. 2 पद्धतीचे बुशिंग असणार आहे. बुशिंगमध्ये पण ऑइल असतं, लक्षात ठेवायचं. आणि याच्यात एक कंडक्टर असतो, रॉड कंडक्टर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तर ह्या बुशिंग किती असणार तुमच्या, 2 असणार. एक असणार आहे तुमची HV बुशिंग, आणि दुसरी असणार तुमची LV बुशिंग. ठीक आहे, HV LV कशी आयडेंटिफाय करायची तुम्हाला, साईजनुसार. ठीक आहे, ती एक ज्याची साईज मोठी आहे ते असणार तुमची HV, आणि जी छोटीवाली आहे ती असणार आहे तुमची LV बुशिंग. मटेरियल कोणतं बनलेलं आहे, पोर्सोलिन. लक्षात ठेवायचं, बुशिंगचं मटेरियल पोर्सोलिनचं. त्याचं काम काय की हे टर्मिनल ब्रिंग आउट करणं आउटसाईडच्या ट्रान्सफॉर्मरच्या. जर कनेक्शन जर करायचं तुम्हाला तर ऑइलमध्ये तर कनेक्शन नाही करू शकत आपण, तर ऑइलच्या बाहेर पाहिजे आपल्याला हे बुशिंग्स. ठीक आहे, ते बुशिंगचं काम झालं. त्याच्यानंतर काय असणार आहे की इथं ही जी मेन टँक आहे, मेन टँकमध्ये पण ऑइल असणार आहे. त्या ऑइलसाठी काय असतं की एक इनलेट पण असतं इथं, वरतून एक इनलेट असणार इथं ऑइल भरण्यासाठी वरतून, आणि इथं एक आउटलेट पण असणार एक साईडला. ठीक आहे, तर इथून आपण काय करू शकतो, वॉल असणार एक. ओके, तर एक वॉल असणार ऑइल आउट करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर इथं ट्रान्सफॉर्मरला एक रेल रिंग पण असता, एक व्हील असता याचे, ट्रान्सफॉर्मर कुठं जर ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी. ठीक आहे, तर हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, ऑल राईट. आता इथं काय होतं, कधी कधी ऑइल खूप जास्त एक्सपेन्शन होतं ऑइलचं. तर एक्सपेन्शन झाल्यावरती ना ऑइलला स्पेस आपल्या मेन टँकमध्ये स्पेस राहत नाही. त्यासाठी आपण एक वेगळी टँक पण प्रोव्हाइड करतो इथं, त्याला आपण म्हणतो कन्झर्वेटर टँक. तर इथं बघा तुम्ही कन्झर्वेटर टँक आहे. इकडे एक रिले पण असणार तुम्ही प्रोटेक्शनसाठी, त्याला आपण म्हणणार बुकोज रिले. हा बुकोज रिले, आणि इकडे असणार आहे तुमची कन्झर्वेटर टँक. कन्झर्वेटर टँक काय करते, स्पेस प्रोव्हाइड करते ॲडिशनल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इकडून जर तुम्ही बघितलं इथं असणार आपला ब्रीदर. आता ब्रीदरचं काय फंक्शन आहे, जेव्हा समजा इकडचे ऑइलचं एक्सपान्शन झालं आणि ऑइलचं एक्सपान्शन होतं, आणि काय होणार की खालच्या टँकमध्ये ऑइल बसत नाही आहे, तो वरती येणार. मग वरती काय असणार, इथे एअर असणार आहे ना, एअर असणार. तर ही एअर काय होणार तुमची, एअर ह्या ब्रीदरच्या याच्यात बाहेर जाणार. ओके, मग ब्रीदरच्या याच्यातून बाहेर जाणार. त्याच्यामध्ये काय होणार की ही एअर सिम्पल ब्रीथ करण्यासाठी यूजफुल असणार हा ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, तर
म्हणजे हा ना ट्रान्सफॉर्मरचा नाक आहे बेसिकली ब्रीदर. ओके, आता जेव्हा कॉन्ट्रॅडिक्शन होणार आहे ऑइलचं, तर वरचं ऑइल लेवल मेंटेन करण्यासाठी खाली पण येतं. लिकेज झालं किंवा काही झालं तर वरचं ऑइल खाली येतं. ते हे लेवल मेंटेन करतं ऑइलचा हा कन्झर्वेटर टँक. तेव्हा काय होणार की इथं एअर येणार, ते एअर इन होणार इकडं. ते एअर म्हणून मॉइश्चर नाही आलं पाहिजे, तर मॉइश्चरची एंट्री अवॉइड करण्यासाठी इथं सिलिका जेल असतो. ठीक आहे, सिलिका जेलबद्दल एवढंच माहीत असले पाहिजे आपल्याला की याचा नॉर्मल कलर स्काय ब्ल्यू असतो. नॉर्मली हा स्काय ब्ल्यू असतो. जेव्हा हा मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतो त्याचा कलर होऊन जातो पिंक. ओके, तर पिंक जर झाला तर याचं मेंटेनन्स करण्यासाठी मेंटेनन्स गरजेचं आहे. जर समजा स्काय ब्ल्यू असेल तर ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे काय असतं की एका प्रेशर रिलीज वॉल असतो तुमचा, डायफ्रॅग्रामचा बनलेला असतो मटेरियल याचं. याच्यामध्ये काय होतं की जर खूपच जास्त प्रेशर क्रिएट झालं ओव्हरलोडमुळे ट्रान्सफॉर्मर, तर इथं काय होणार तुमच्या ब्रीदरमध्ये प्रेशर रिलीज वॉल असणार, जेणेकरून तो हा रिलीज करून टाकणार प्रेशर जे बी गॅसेस प्रोड्यूस झाले तर. बाकी इकडं साईडला काय असणार तुमचं रेडिएटर असतं, साईडला रेडिएटर असणार तुमच्याकडं. तर रेडिएटरचं काम काय की कूलिंगचं रेट वाढवणं ट्रान्सफॉर्मरमध्ये, जे बी सिम्पल आहे कूल करून ट्रान्सफॉर्मरला. ठीक आहे, सिम्पल. उकळलेलं ऑइल काय होतं की इकडून जातं तुमचं असं अशा पद्धतीनं आणि इकडून सर्क्युलेट होत राहणार, जेणेकरून हा कूल होत राहणार तुमचा, कूलिंगचा रेट वाढणार तुमचं सिम्पल. ठीक आहे, तर हे तुमचं रेडिएटरचं फंक्शन. ओके, दोन्ही साईडला रेडिएटर असतं. मोठ्या फॅनमध्ये मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये इथं फॅन पण असतं, कूलिंग फॅन्स. ओके, तर हे बेसिक स्ट्रक्चर आहे ट्रान्सफॉर्मरचं. ते हे पार्ट्स लक्षात ठेवायचे. तुम्हाला एका दिवस एक मार्काला एक क्वेश्चन येऊ शकतो 2.2ला की हा आयडेंटिफाय करा, हा पार्ट्स कोणता आहे, हा कोणता आहे. तर ठीक आहे, हा आहे तुमचा कन्झर्वेटर टँक. कन्झर्वेटर टँकचं फंक्शन काय, तुमचं ऑइल लेवल मेंटेन करणं, आणि जे बी ऑइलचा स्पेस आहे कॉन्ट्रॅडिक्शन किंवा एक्सपान्शन झालं तर ऑइलला एक स्पेस प्रोव्हाइड करणं आणि ऑइलची लेवल मेंटेन करणं मेन टँकचे. ठीक आहे, कारण ही कोर बुडलेली पाहिजे. जर ही कोर समजा ओपन झाली तुमची ऑइल लेवल कमी होऊन, तर हा ब्लास्ट होऊ शकतो ट्रान्सफॉर्मरचा. रेडिएटर कूलिंग रेट वाढवणं. ब्रीदरचं काम काय, मॉइश्चर ॲब्झॉर्ब करणं. बुकल्स रिलेज काम काय, जे बी गॅस ॲक्च्युएटेड फॉल्ट आहे, गॅस जर प्रोड्यूस झाले तर हा बुकल्स रिले ऑपरेट होणार. जे बी इंटरनल फॉल्ट झाले स्लो, ते डेव्हलपिंग फॉल्ट जर झाले गॅसमध्ये तर गॅस. ओके, ते ह्याच्यावर की जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, क्वेश्चन एखाद्या वेळेस आला येऊ शकतो, ते लक्षात ठेवा. कोरचं फंक्शन काय, लो रिलक्टन्स पाथ प्रोव्हाइड करणं. वाइंडिंगचं फंक्शन आहे लो रेजिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करणं करंट फ्लो करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सगळे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ओके, त्याच्यावर काही क्वेश्चन येईल मला नाही वाटत. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नेक्स्टमध्ये बघा, आता हे जे कोर बनलेले असते आपली, ते बेसिकली ना ही कोर ना पूर्ण सॉलिड नसते. ह्याच्यानं एक काय, आता ही कोर टाईप आहे आणि हा अशी कोर बनवायची आपल्याला बेसिकली, राईट, ह्या शेपमध्ये. आणि हा आहे तुमचा शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. याचं बेसिक स्ट्रक्चर असं आहे, हा सेंट्रल लिम वगैरे असं असतो. तर आपलं हे जे बनवायचं आहे ना आपलं, हे पूर्ण आपण काय करतो, एक छोट्या छोट्या स्ट्रिपनं बनवतो. मग ही स्ट्रिप कोणत्या साईजची असते तुमची, तर हे स्ट्रिप असणार आपल्या एल साईजमध्ये, सिम्पल अशा स्ट्रिप असणार आहे एल साईजमध्ये, इंग्लिश लेटर एल. ओके, त्याच्यानंतर आय शेपमध्ये असतं ह्या खूप साऱ्या छोट्या छोट्या स्ट्रिप आय शेपमध्ये. आणि याचे सगळे मिळून काय बनवणार आपण, हे छोटा हा हे सगळ्यात जोडून ह्याला बनवणार. ठीक आहे, जसं आता अजून आपला एकाला असा यल लावला तुम्ही इकडं, ठीक आहे, यल जॉईन केला असा, तर तुमचा हा कोर टाईप ट्रान्सफॉर्मर बनणार सिम्पल. ओके, तर असं बनणार. तर हे सिम्पल आय शेप आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो बनवायचा तुम्हाला इंग्लिश लेटर ई शेपमध्ये असणार. तुम्हाला जर शेल बनवायचे दोन, तर 2 ई जर तुम्ही कनेक्ट करून टाकले तर सिम्पल तुमचं काय बनणार, इकडं शेल टाईप ट्रान्सफॉर्मर बनणार. तर ह्या अशा स्ट्रिप असतात छोट्या छोट्या, आणि ह्या स्ट्रिपला लॅमिनेशन करता कशासाठी, एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. एडी करंट लॉस काय असतं, एक सर्क्युलेटिंग करंट असतो. समजा आता एवढा सर्क्युलेटिंग करंट फ्लो होणार आहे, मग तुम्ही हा काय केला की एवढा सॉलिड न लावता छोटा लावला, त्याच्यामध्ये एडी करंटचं मॅग्नेट्यूड कमी होणार तुमचं, कारण की हे सर्किट आपल्याला सेपरेट करून टाकायचं आहे. ठीक आहे, आता जर एकच सर्किट आहे सर्क्युलेट होताना करंट इकडं, त्याची लेंथ वाढणार. तर आर इज इक्वल टू काय असतो, रो एल बाय ए. लेंथ जर वाढली तर रेजिस्टन्स वाढणार, लॉसेस वाढणार तुमचे. त्यामुळे एडी करंटची लेंथ कमी करणं खूप गरजेचं आहे. तर याची थिकनेस कमी करणं गरजेचं आहे. थिकनेस कमी झाली, लॉसेस कमी होणार, एडी करंट लॉस, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि इन्सुलेशन कोणतं वापरता, तर रेड ऑक्साईड, इनऑर्गॅनिक पेंट, थिन इम्प्रिग्नेटेड पेपर. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरसाठी. तर हे
लॅमिनेशनसाठी इन्सुलेशन वापरता. ही मटेरियलचं नाव लक्षात ठेवा. याच्यावर डायरेक्ट एक क्वेश्चन पडू शकतो की लॅमिनेशन का करता, तर लॅमिनेशन एडी करंट लॉस रिड्यूस करण्यासाठी करता. ओके, मग तुम्हाला सर आयरन लॉसमध्ये नेमके 2 लॉस कोणते आहे, त्याच्यामध्ये एक आहे एडी करंट लॉस आणि दुसरा आहे हिस्टरेसिस लॉस. तर जे हिस्टरेसिस लॉस आहे ना आपला, हा कमी करण्यासाठी आपण CRGO स्टील वापरतो, हे मटेरियल वापरतो आणि याच्यामध्ये कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेशन करतो. आणि एडी करंट करण्यासाठी 2 गोष्टी करतो आपण. एक तर काय करतो आपण, लॅमिनेशन करतो. ओके, लॅमिनेशन केल्यामुळं काय होतं की थिकनेस कमी होते बेसिकली आपली. आणि जो एडी करंट लॉस आहे ना, हा थिकनेसच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. थिकनेस कमी, लॉसेस कमी. दुसरं काय करतो आपण, याची जी कोर आहे ना आपली, कोअरमध्ये जो रेजिस्टिव्हिटी असते R0 ही वाढवतो आपण. रेजिस्टिव्हिटी कशी वाढणार, रेजिस्टन्स केव्हा वाढणार, जेव्हा आपण याच्यात सेमी कंडक्टिंग मटेरियल म्हणजे सिलिकॉन ॲड करणार. मग सिलिकॉन जास्त ॲड नाही करू शकत कारण हे ब्रिटल असतं, याची मेकॅनिकल स्ट्रेंथ कमी होते. पण आपण 4% सिलिकॉन ॲड करतो मॅक्सिमम. मग सिलिकॉन ॲड केल्यामुळे काय होतं की कोरची रेजिस्टिव्हिटी वाढते, त्याच्यामुळे रेजिस्टन्स वाढणार, कोरचा रेजिस्टन्स वाढणार, ते एडी करंट लॉस कमी होणार आपला. ठीक आहे, तर 2 गोष्टीमुळे आपला एडी करंट लॉस कमी होतो. एक तर लॅमिनेशन आणि दुसरा ॲडिंग सिलिकॉन. मग सिलिकॉन जरा ॲड केल्यामुळे काय होतं ते लक्षात ठेवायचं आहे, फक्त आणि फक्त एडी करंट लॉस कमी होतो आहे. सिलिकॉनचा आणि हिस्टरेसिसचा काही संबंध नाही आहे, लक्षात ठेवा. हा नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे, त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं की हा हिस्टरेसिसमध्ये काही संबंध नाही आहे. कोअरमध्ये याची रेजिस्टिव्हिटी वाढवतो आपण. कोअरमध्ये रेजिस्टिव्हिटी वाढल्यामुळं करंट जो असतो कमी फ्लो होतो. ओके, तर एडी करंट लॉस कमी करायचं आहे तर 2 गोष्टी करायची. एक करायचं लॅमिनेशन आणि दुसरं काय करायचं, दुसरं करायचं तुम्हाला सिलिकॉन ॲडिशन. सिलिकॉन ॲड करताना जास्त नाही करायचं कारण मेकॅनिकल स्ट्रेंथ कमी होते. 4% ॲड करायचं आहे, सिम्पल. आणि थिकनेस लक्षात ठेवायचं, थिकनेस 0.2 mm पासून तर 0.335 mm ही थिकनेसची जाडी आहे तुमची, ही लक्षात ठेवायची तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरसाठी. ॲमोरफॉसमध्ये याच्यापेक्षा कमी येते, पण आपल्याला ती लक्षात नाही ठेवायची. ट्रान्सफॉर्मरची लक्षात ठेवायची, पॉवर ट्रान्सफॉर्मरची. ओके, पुढं आता आपल्याला नेट क्रॉस सेक्शन एरिया करायचा आहे. आपला जो ट्रान्सफॉर्मर आहे ना, हे स्ट्रीपनं बनलेला आहे भरपूर साऱ्या. जर तुम्ही असं बघितलं ते स्ट्रीप आहे, त्याच्यामध्ये काय करतो आपण की इन्सुलेशन्स लावतो खूप सारे. ते इन्सुलेशन लावल्यामुळं काय होतं, आपण ना याच्यामध्ये असं इन्सुलेशन लावतो, त्याचे इफेक्टिव्ह एरिया वाढतो याचं थोडंसा, आहे ना. हे बघा, इन्सुलेशन लावल्याला कट करून ह्या स्टॅगरिंग केली याची सगळी. ठीक आहे, सगळ्या एक स्ट्रीप जोडला, नट बोल्ट लावला, याला पॅक केला आपण, ते इफेक्टिव्ह एरिया थोडंसं वाढतो. पण आपल्याला नेट एरिया काढणं पडतो. तर नेट एरिया जर काढायचा आपल्याला, तर आपल्याला काय करायला लागतं की एक स्टॅकिंग फॅक्टर असतो, त्या स्टॅकिंग फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं ग्रॉस एरियाला. ठीक आहे, तर ग्रॉस एरिया जो आपला आपण पहिला अगोदर मोजणार, तर ऑब्वियसली तो जास्त असणार. पण जेव्हा आपण याला टाईट करणार तर थोडा एरिया रिड्यूस पण होणार. जसं फॉर एक्झाम्पल 90% एरिया राहिला, तर हा जो आपला फॅक्टर आहे तो काय येणार आपला 90%. ते लक्षात ठेवायचं. इफेक्टिव्ह एरिया घ्यायचं कधी पण, कारण की याच्यामुळे थोडासा रिलक्टन्स पण वाढतो हे लॅमिनेशन केल्यामुळं. पण आपल्याला एडी करंट लॉस कमी करणं हे तर करावंच लागणार आहे. ठीक आहे, ते हे लक्षात ठेवायचं. हा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा स्टॅकिंग फॅक्टरचा. स्टॅकिंग फॅक्टर काय, नेट क्रॉस सेक्शन एरिया डिवाइड बाय ग्रॉस एरिया. ठीक आहे, क्रॉस सेक्शन एरिया. आणि हा आपला स्टॅकिंग फॅक्टर असतो. मग आपल्या फॉर्म्युल्यात कोणता आहे, जो आपला EMF आहे ना, त्याच्यामध्ये जो आपला फॉर्म्युला आपला 4.44 फ्लक्स फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ टर्न्स N1, ते इथून तुम्हाला फ्लक्सला रिप्लेस करू शकता तुम्ही. मॅक्सिमम फ्लक्स डेन्सिटी अवेलेबल पर युनिट एरिया, त्याच्यामध्ये नेट एरिया यूज करायचं आहे तुम्हाला. मग नेट कसं काढणार, नेट एरिया काढणार तुम्ही ग्रॉस एरिया मल्टिप्लाइड बाय स्टॅकिंग फॅक्टर. जो बी स्टॅकिंग फॅक्टर दिला आहे त्याला मल्टिप्लाय करून घ्या आणि तोच फॉर्म्युला यूज करा, नाही तुमचा आन्सर चुकणार परत. ठीक आहे, तर इथून हे लक्षात ठेवा. वेबर याचं युनिट असतं बीचं, वेबर पर मीटरचा स्क्वेअर, टेस्ला. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. ओके, ऑलराईट. पुढं बघायचं आपल्याला आता कोअरमध्ये आणि शेलमध्ये काय काय फरक आहे. तर कोर वाइंडिंग म्हणजे काय असतं, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय की वाइंडिंग सराउंडेड कोर. ठीक आहे, तर वाइंडिंगनं काय केलं, सराउंड केलं आहे कोरला, तर ही वाइंडिंग बाहेर येते, याला बेटर कुलिंग भेटते. ओके, आणि याचे जे 2 लिम आहे, हे जो व्हर्टिकल कॉम्पोनंट असतो याचा कोरचा, त्याला लिम म्हणता. तर याच्यामध्ये दोन्ही लिमचं डायमेन्शन सेम असतं. पण हा जर तुम्ही बघितला शेल टाईप, त्याच्यामध्ये 2 विंडो दिसत आहे तुम्हाला. याच्यात एकच विंडो आहे, याच्यात 2 विंडो आहे अशा. तर 2 विंडो आहे, त्याच्या जो सेंटरवाला
जो लिम असतो ना मोठा असतो, कारण याच्यामधून फ्लक्स 5 फ्लो होतं आणि याच्यामधून 5/2 इथं दिसतंय तुम्हाला, इकडं 5/2. तर लक्षात ठेवायचं याचा हा जो मधला सेंटरचा लिम आहे तो मोठा आहे, त्याच्यामुळे याला ना इन्सुलेशन जास्त लागतं, इन्सुलेशन लागतं याला जास्त. इन्सुलेशन जास्त लागणार तर तुम्ही याला हाय व्होल्टेजला यूज नाही करू शकत, हाय व्होल्टेजला यूज नाही करता येत. मग आपण याला काय करतो, LVला यूज करतो, लो व्होल्टेज आणि हाय करंटसाठी. लक्षात ठेवायचं हा जो ट्रान्सफॉर्मर शेल टाईप तो यूज करणार आपण लो व्होल्टेज आणि हाय करंट, लो व्होल्टेज आणि हाय करंट. ठीक आहे, याचं इन्सुलेशन जास्त लागणार याला. मग हा कशासाठी यूज करणार, हा करणार हाय व्होल्टेज आणि लो करंट. ओके, याच्यामध्ये बघा हा लिकेज फ्लक्स होण्याचे चान्सेस खूप कमी आहे, कारण जे फ्लक्स झालेला रिटर्न पाथ भेटतो आहे. तर बेसिकली हा आहे ना पॅरलल सर्किट आहे, हा सिरीज सर्किट आहे तुमचा. ठीक आहे, त्याच्यानंतर शेल टाईपमध्ये काय असतं की जो विंडोचा एरिया आहे तो खूप जास्त मोठा असतो, 2 विंडो असतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एकच विंडो असते. याच्यामध्ये 1 2 3 लिम आहे, याच्यामध्ये 2 लिम आहे. ठीक आहे, ते कम्पॅरिझन लक्षात ठेवायचं तुम्हाला. ते इथं बघा हा इकॉनॉमिकल आहे लो व्होल्टेजसाठी आणि हाय KVA रेटिंगसाठी, लार्ज KVA रेटिंगसाठी म्हणजेच हाय करंटसाठी. ऑब्वियसली हा कशासाठी इकॉनॉमिकल आहे, हाय व्होल्टेज, कारण इथं ना लॅमिनेशन कमी लागतं आपल्याला. आणि स्मॉल KVA रेटिंगसाठी छोटा ट्रान्सफॉर्मर कोर टाईप असतो, जे लार्ज रेटिंग आहे तो शेल टाईप असतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, 1 मार्काला येऊ शकतो तुम्हाला कोर टाईप शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. आता आयडियल ट्रान्सफॉर्मर काय असतो की आयडियल ट्रान्सफॉर्मरनं काय करायला पाहिजे की जेवढी मॅक्सिमम पॉवर तुमची ती प्रायमरीकडून सेकंडरीकडे ट्रान्सफर करायला पाहिजे. म्हणजे जेवढी इनपुट पॉवर आहे तेवढीच आउटपुट पॉवर पाहिजे. हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा इफिशियन्सी असणार 100%. तर आयडियल ट्रान्सफॉर्मरचा अभ्यास करत असताना आपलं ट्रान्सफॉर्मर काय पाहिजे की बेस्ट जेवढी हाय इफिशियन्सी असणार तेवढी. तर ही कम्पेअर करायला आपल्याला सोपं जातं. जसं की एक ट्रान्सफॉर्मर मार्केटमध्ये 99% इफिशियन्सी आहे, एक आहे 98%. तो ऑब्वियसली 99ला भारी आहे का, कारण तो आयडियलच्या क्लोज आहे. तर हे कम्पॅरिझनसाठी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे की आयडियल ट्रान्सफॉर्मर कोणाला म्हणायचं आहे. दुसरी कंडिशन काय आहे ट्रान्सफॉर्मरची की त्याचा रेजिस्टन्स 0 पाहिजे. मग एकाचा 0.1 आहे आणि एकाचा 0.5 आहे, तो ऑब्वियसली 0.1वाला भारी आहे का, कारण की त्याचं आयडियलच्या क्लोज आहे. त्याची परमेबिलिटी काय पाहिजे तुमची, इन्फिनाईट पाहिजे, हाय पाहिजे. मग एकाची 14,000 आहे, एकाची 15,000 आहे, तर 15,000वाला भारी आहे का, कारण तो जास्तीत जास्त मोठा आहे. ओके, आयरन लॉस 0 पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा कपलिंग हे पाहिजे की 1 पाहिजे, टाईटली कपल्ड पाहिजे आणि कोएफिशियंट ऑफ कपलिंग 1 पाहिजे. दुसरी गोष्ट सर्किटचा जो नेचर आहे ना प्युअरली इंडक्टिव्ह पाहिजे. लक्षात ठेवा, प्युअरली इंडक्टिव्ह कॉईल पाहिजे. कोणताही नेचर रेजिस्टिव्ह नाही पाहिजे, कारण रेजिस्टन्स आला तर लॉस होणार. ठीक आहे, तर प्युअरली इंडक्टिव्ह कॉईल पाहिजे आपली प्रायमरी आणि सेकंडरी. तर हा आपला आयडियल ट्रान्सफॉर्मर, सिम्पल. ओके, तर आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या कंडिशन लक्षात ठेवा. पहिलं इफिशियन्सी 100%, लॉसेस 0, लॉस 0%. ठीक आहे, रेजिस्टन्स वाइंडिंगचा 0, रिलेटिव्ह परमेबिलिटी इन्फिनिटी, रिलक्टन्स 0. त्याच्यानंतर मॅग्नेटायझिंग करंटची गरजच नाही पडली पाहिजे, कारण कोरची परमेबिलिटी इन्फिनिटी, मॅग्नेटाइज ऑटोमॅटिक झाला पाहिजे. त्याच्यानंतर प्युअरली इंडक्टिव्ह नेचर पाहिजे सर्किटचा, कोणताही रेजिस्टिव्ह नेचर नाही पाहिजे. त्याच्यानंतर कपलिंग कोएफिशियंट ऑफ कपलिंग 1 पाहिजे, म्हणजेच 100% कपल झाला पाहिजे. जे बी फ्लक्स प्रायमरी लिंक झाले तेच सेकंडरी लिंक झाले पाहिजे. लिकेज फ्लक्स अजिबात नाही पाहिजे. ही आयडियल कंडिशन आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकली तसं होत नाही, भरपूर सारे लिकेज होता फ्लक्स. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बघितलं की याच्यावर डायरेक्ट एक क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की आयडियल ट्रान्सफॉर्मर काय काय कंडिशन म्हणून आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बघितलं कन्स्ट्रक्शन आणि समराईज जर केलं आपण तर कन्स्ट्रक्शन बघितलं, त्यामध्ये कोणकोणते पार्ट्स आहे ॲक्टिवली ते पण आपण बघितलं. ठीक आहे, आयडियल ट्रान्सफॉर्मर काय असतं ते बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया ट्रान्सफॉर्मर ऑन लोड किंवा ट्रान्सफॉर्मर नो लोड. ते काय काय नॉन आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये असतात ते आपण बघणार आहे एक 1 बाय 1.